गुड मॉर्निंग. तर डे 2 आम्ही आता निघालो आहे जयगड फोर्ट. आम्ही कपडे वगैरे सगळे एकदम आधीच प्लॅन केलेले, पण मॅचिंग तर नव्हतंच झालं 100%. माझा ब्ल्यू आहे, ह्याचा ब्लॅक आहे. पण आता बघू, फोटो आम्ही छान काढू आणि तुम्हाला जयगड फोर्ट दाखवतो. आम्ही फेरीने जाणार आहोत. ऑन द वेच आम्ही मस्त चपाती आणि ऑमलेट खाऊन नाश्ता केला आणि प्रवासाला निघालो. टुवर्ड्स जयगडला जाणारा रस्ता पण इतका सुंदर होता की आम्ही प्रत्येक व्ह्यू एन्जॉय करत होतो आणि व्हिडिओ काढत होतो. आम्ही आता वेट करतोय जयगड फोर्ट जाण्यासाठी. तर तिकडे पोचण्यासाठी फेरीने जावं लागतं. तर आम्ही लाईनीत पार्क केली आहे. फेरी येताच आम्ही गाडी चढवू आणि पटापट फेरीने जाऊ. हिला जाम घाई झाली आहे वाटतं. पोहतच जाणार आहेस काय गं? ही फेरी तवसाळवरून निघते आणि जयगडला पोहोचण्यासाठी हार्डली 15 ते 20 मिनटं लागतात. आपण आलो आहे जयगड किल्ल्यावर आणि इकडे खूप सुंदर आहे वातावरण. हवा पण खूप छान आहे. तर इकडे मी गाईड बघत होतो माहितीसाठी. मला असं वाटतं गुगल करूनच माहिती मिळवावी लागेल जयगड किल्ल्याची. कारण इकडे गाईड तर नाही आहे. आम्ही जितक्या किल्ल्यांवर जातो तिथे गाईड घेतो, त्यांची माहिती काढतो आणि ते बरं वाटतं ऐकायला. ते मस्त एक्सप्लेन करतात. पण आता इकडे कोण दिसत नाही आहे, म्हणून आम्ही गुगल करून माहिती काढू, ते फोटोज क्लिक करू आणि मग तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, जयगड हा एक जलदुर्ग किल्ला आहे. पुरातन काळी संगमेश्वर येथून शास्त्री नदीमधून समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारी जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठीच, तसंच शत्रूपासून संरक्षणासाठी किल्ल्याची बांधणी ही जयगड खाडीच्या मुख्यावर करण्यात आली होती. तुम्ही बांधकामे आणि त्याची तटबंदी देखील बघू शकता व्हिडिओमध्ये, किती सुंदर प्रकारे केली आहे. आणि तसंच 1661 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले ताब्यात घेतले होते. त्यातून हा एक आणि विजयगड किल्ला. ही काहीतरी हिनी मोगरा शोधून काढलाय. काय करणार आहेस तू याचं? तू अंगठी करणार बोलली होती ना काहीतरी. हे पण चांगलं वाटतंय. आमचं जयगड फोर्ट फिरून झालेला आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो. आपल्या फॉलोअर्सला काय बोलशील, सबस्क्रायबर्सला? तुम्ही पण नक्की विजिट करा जयगड फोर्टला. सुंदर आहे किल्ला. समुद्र किनारा लाभल्यामुळे त्याचा व्ह्यू आणखी वाढलेला आहे. येस. तर मित्रांनो, ही आहे एक लहानपणीची आठवण. कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे लहान असताना ह्या फुलाची अशी अंगठी तर केलीच असणार. तर ही खास अंगठी माझ्या बायकोला. थँक्यू. ती घालता नाही येणार, हातातच घे. तिनेच बनवली आहे आणि तीच घेते स्वतः. भूक खूप लागलेली, तर रिटर्न येतानाच आम्ही सुरमई थाळी खाल्ली आणि जेवणाचा आस्वाद घेतला. तर लंच झालं आहे आणि आम्ही आता गुहागरला चाललो आहे. आम्ही फ्रेश झालो आहे, कपडे चेंज. आता तर आम्ही मॅचिंग झालो आहे, कारण तिने पण वाईट घातला. दुसराच काहीतरी घालणार होती, म्हटलं बाबा आता तरी मॅचिंग कर. तर हा व्ह्यू सेकंड मी हा ब्लॉग करतो आहे, कारण का व्ह्यू खूप छान आहे. दुपारपर्यंत एवढं उजेड छान असतं आणि लाटांचा आवाज खूप सुंदर असतो. आणि आता आम्ही गुहागरला चाललो आहे, टर्टल फेस्टिवल. लेट्स सी टर्टल्स दिसत आहेत का, कारण त्यांचं कसं आहे, हॅच झाले तरच ते सोडतात. तर आता तिकडे जाऊनच समजेल ते. तर आम्ही आलो आता गुहागर बीचवर आणि टर्टलचं थोडं डाऊटफुल वाटतं, कारण हॅचिंग झाली नाही. पण आम्हाला त्याहून भारी गोष्ट आम्हाला इकडे मिळाली, ती आहे मोदक. आम्ही आलो आहे वेळणेश्वर बीचवर. बीच हॉपिंग केली. गुहागर बीचवर काय नव्हतं, सेम अलिबागसारखे वाईब्स येत होते. आम्ही इकडे आलो आता. तिकडे टर्टल फेस्टिवल तर काय मिळालं नाही. तर आम्ही आता इथे वॉक करतो आहे. सनसेट बघायला आम्ही फटाफट आलो. तुम्हाला बीचवरून आमचे कॉटेजेस दाखवतो, कुठेतरी दिसतीलच तुम्हाला एक नंतर. सनसेट खूप सुंदर आणि ते त्या डोंगरावर दिसतंय ते आमचे कॉटेजेस आहेत. इथून वरतून आम्ही कॅप्चर केलेलं पहिल्या ब्लॉगमध्ये. बीचच्या बाजूला सनसेट सोबत आम्ही छान वॉक करून फोटोज पण काढले खूप सारे. आणि हा डॉगेश लोकांचा ग्रुप आहे जो आराम करतोय. यांचा पण प्लॅन सक्सेसफुल झाला गाईज. म्हणजे
प्लॅन कॅन्सल करणारे ग्रुप्स आहेत, तुमचा कधी होणार? सनसेट बघतच ठरवलं की बाबा कुठं जायला नको, इकडेच थांबावं. कारण जीवन आयुष्यसुद्धा हेच शिकवतं आपल्याला की बाबा धावपळ करू नको, एकाच ठिकाणी थांब आणि मोमेंट एन्जॉय कर. ह्यातच खरा आनंद आहे.